अर्जुन भाऊ तुम्ही काय म्हणाल आता? डिफेन्स आता तुम्ही काय म्हणाल अर्जुन भाऊ? तुम्ही सोचलंय बरेच दिवस. नाही बघा, यांनी सुरुवात केलेली. ज्यावेळेस मी शिंदे साहेबांसोबत गेलो त्यावेळेस यांनी सुरुवात केली. टोल नाके काढले गेले आमचे, काहीतरी काढलं चुकीचं, आणि हा माणूस अशाच पद्धतीनं खोटा बोलतो. मी पहिल्या दिवसापासून 1990 पासून शिवसेनेमध्ये आहे. त्या अगोदर लहानपणी कोणत्या कार्यक्रमात गेलो असं म्हणजे का पक्षाचं झालो का? मला कोणत्याही पक्षाचं लेबल नाही. मी शिवसेना एक, आणि हे माझ्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरे, त्यांच्याशिवाय मी कधीही पक्ष बदलला नाही. मी विधानसभेच्या 8 निवडणुका लढवल्या, 8ही पण धनुष्यबाणावरती लढवलेल्या आहेत. यांच्यासाठी गद्दारी मी केलेली नाही. आणि हे काय केले याचं मी सांगू शकतो. ते जर बोलले ना तर माझ्याकडे सर्व पुरावे आहेत काय केले. हो बोला बोला, का गेले सांगा ना. अर्जुन भाऊ तुम्ही हातचा राखून कशाला हे करताय? हे बघा, मी त्यांना आधीच विचारलं, तुम्ही मजबुरी म्हणून गेलात का? मजबुरी त्याला बोलून द्या. ते कोणता आरोप बोलतो बोलू द्या, मी त्या आरोपचं उत्तर देते. अरे तू सांगणार रे, अरे तूच म्हणत होता ना काय गेलं कशाला गेलं, तू सांग ना. तू सांगणार रे. ईडी तू सांगणार. दोनदा ईडी आली ना तुझ्याकडे. तू सांग ना. दोनदा ईडी तुझ्या घरी आली. रडता गेला ना तू शिंदे गटात. तेव्हा काय वाटत नव्हतं काय तुला? पूर्ण भावना काय राडाचं बसला आपण आता महाराज देत राहतात. नाही मी बोलत नाही ना, तू माझ्या पर्सनल काढेल ना, मी फार पर्सनल काढेल. माझ्याकडे एवढे फाईल आहे ना, मी माझ्याकडे एवढे फाईल आहे त्याची मी पर्सनल नाही, वैयक्तिक नको, मी बोलतो. मी पर्सनल काढलं नाही. माझे इंटरव्ह्यू 0 पासून बघा, मी कोणाला कोणी टार्गेट केलं नाही. जर पर्सनल टार्गेट असेल तर मी गप्प बसणार नाही. नको वैयक्तिक नको. पळून गेला. मला सांगा मला भाजपनं घेणं, विद्यमान तिथं आमदार असताना भाजपनं तुम्हाला घेणं काय रणनीती आहे भाजपची? भाजप शतप्रतिशतच्या दिशेने चाललंय का? तुम्हाला शब्द काहीतरी दिला असणार ना, तुम्हाला शब्द काय दिला भाजपनं? हो मला बोलू द्या ना, मी बोलतो ना. हे बघा, गेल्या 6 महिन्यापासून अशोक चव्हाण साहेब जे माजी मुख्यमंत्री होते, सन्माननीय रावसाहेबजी दानवे आणि अतुलजी सावे, हे तिघं गेल्या 6 महिन्यापासून माझे मागे लागत होते की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या. मी सांगितलं की मला थोडा वेळ द्या, कारण एकदम सहजासहजी एखाद्या पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये जाणे हे आपल्याला मनात पण पटत नाही आणि डोक्याला पण पटत नाही.